आज आम्हाला विचारणारे तोंड भरपूर असल्यामुळं आज शासनाला विचारणारे तोंड कमी आहेत. त्यामुळं होणारा जो ट्रकवाल्यावर अत्याचार आहे, अन्याय जो शासनाने केलेला आहे, जे इतर म्हणजे खजिन्याचे ते उत्पादनावर करणारे आता ते म्हणा वाळू वाहतूक म्हणा, परत माती मुरुम ते क्रेशर ह्याच्यावर त्यांनी जे आता नवीन ते कर जे आता जे घातलेले आहेत ते कर आमच्यावरच येणार आहेत उलटसुलट करून. पण जसं ते आता वाळू आता समजा एक रॉयल्टी 5,000 रुपये असली तर त्यांना ते पर्यावरण टॅक्स आता 6,000 रुपये लावणार, ते आमच्याकडून वसूल करणार. 7चं 7 होणार, 7चं 8 होणार. त्यामुळं आता जर आम्ही जर वाळू नाही आणली तर आता सरकारी कामं तर चालू जाईल. सरकारी कामावर कोण लक्ष देणार, त्यांना कोण विचारणार. आज तुम्ही आम्हाला जाऊन विचारताय ही वाळू अशी इकडं आणली किंवा आज मिरजमध्ये 50,000 रुपये दंड, शिरोळमध्ये 16,000 रुपये दंड. हे दंड आकारायला ह्यांना परवानगी कोणी दिली? सरकारी यंत्रणा ही एक प्रकारची तुम्हाला सांगतो घाण उद्दिष्ट त्यांच्यामुळे ह्याच्यात चाललेले आहेत. एक प्रकारचं भ्रष्ट सरकार म्हणलं तर चालेल. कारण हे फक्त ट्रकवाला मोठा दिसतोय, ती 7 चाकं पळतात, त्यामुळे ते त्याला वाटतं की हे ट्रकवाला लय मोठा आहे, ह्याचं काय तर फाळकूट कुठं तर पाडायचं, अशा हिशोबाने ते सगळं चाललेलं आहे. आणि हे काय आम्ही मान्य करणार नाही. याच्यावर मोठं काहीतरी ॲक्शन घेतला पाहिजे, सरकारने याच्यावर विचार केला पाहिजे.